पक्षांनी शिष्टमंडळामधले खासदार निवडू नयेत अशी सरकारने सूचना केली आहे। सरकारमधल्या सूत्रांनी एबीपी माझाला या संदर्भात माहिती दिली। देशाचं प्रतिनिधित्व करायचं आहे, सरकारच खासदार ठरवणार असंही सूत्रांनी म्हटलंय। काँग्रेसनं शशी थरूर यांच्याऐवजी अन्य 4 नावं निवडली होती। काँग्रेसने निवडलेली ही नावं सरकारकडून नाकारले जाण्याची सुद्धा शक्यता आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देतात। सोमेश, यामिनी, पुन्हा एकदा या संपूर्ण सर्वपक्षीय खासदारांचं डेलिगेशन प्रतिनिधी मंडळ बाहेरच्या देशांमध्ये जाऊन तिथे ऑपरेशन सिंदूर विषयी माहिती देण्याचा जो एक उपक्रम सध्या केंद्र सरकारकडून केला जाणार आहे, त्यामध्ये पहिल्यांदाच आपण नावं ठरवण्यावरून कुठेतरी काँग्रेस आणि सरकारमध्ये खटके उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्याचं कारण इतर सर्व पक्षांच्या नावांनी मान्यता दर्शवली आहे। त्यामध्ये शरद पवारांचा पक्ष असेल तर सुप्रिया सुळेंनी स्वतः जाण्यासाठी मान्यता दर्शवलेली आहे। डीएमकेच्या वतीने कनिमोळी यांची भूमिका स्पष्ट झालेली आहे। दुसऱ्या बाजूला ओवेसी, शशी थरूर हे सगळेच जण जाण्यासाठी तयार होते, पण त्या सलमान खुर्शीद यांनाही फोन केला होता। तर परंतु काँग्रेसच्या वतीने मात्र कोणाला पाठवायचं याविषयी काँग्रेस पक्षाने स्वतः नावं पाठवली आहेत केंद्रीय संसदीय मंत्र्यांना। आता केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की इतर वेळेस जशा कमिट्या तयार होतात किंवा समितीमध्ये पक्ष नाव पाठवतो, परंतु इथे देशातून परदेशात जाण्याचा विषय आहे, त्यामुळे त्या बाबतीत सरकारच निर्णय करणार। म्हणून आता कुठेतरी या मुद्द्यावरती एक मध्यम मार्ग शोधावा लागेल सरकार आणि विरोधी पक्षांना की निर्णय काय करायचा आहे। अन्यथा कदाचित शक्यता आहे की काँग्रेस वगळून इतर सर्व विरोधी पक्षांचे प्रतिनिधी आणि खासदारांचं प्रतिनिधी मंडळ अशा प्रकारे परदेशात जाईल। काँग्रेसचे मात्र जाऊ शकणार नाहीत, कारण त्यांचा पक्ष आणि सरकार याच्यामध्ये काहीतरी एक सुवर्ण मध्य साधून त्यांना निर्णय करावा लागेल की नेमकं कोणत्या नावांवर एकमत करायचं। ठीक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।